जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप जाधव सर आपलं जय भारत माता या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न आज आपल्याला पाहायचे आहेत की जे पोलीस भरतीला वारंवार विचारले गेलेले हे प्रश्न आहेत। तर हे प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा। हे जर प्रश्न तुम्ही चुकलात तर वर्दीपासून मुकलात म्हणून समजा। तर चला आजच्या या PYQ सिरीजला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि आजच्या या PYQ सिरीजमध्ये आपल्याला साहित्य विषय या भागावरचे प्रश्न पाहायचे आहेत। साहित्य विषय हा घटक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा घटक आहे। तर चला याच्यातला आजचा आपल्याला पहिला प्रश्न पाहायचा आहे। तर खालीलपैकी कोणती संत एकनाथाची साहित्य कृती आहे? यापैकी संत एकनाथाची साहित्य कृती तुम्हाला सांगायची आहे। पहिला पर्याय आहे बुद्धभूषणम, दुसरा आहे भावार्थ रामायण, तिसरा आहे शिवभारत आणि नंबर 4 भावार्थ दीपिका। या 4 पर्यायापैकी आपलं उत्तर नेमकं काय? चला कळवा। तर आपलं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? संत एकनाथ महाराज यांची साहित्य कृती, यांचं साहित्य कुठलं आहे, यांचा ग्रंथ कुठला आहे? तर यांचा ग्रंथ आहे भावार्थ रामायण। हे पक्का लक्षात ठेवा। भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा? संत एकनाथ महाराजांचा। त्याचबरोबर संत एकनाथ महाराजांच्या आणखी काही साहित्य कृती आहेत की ज्या तुम्हाला परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेल्या आहेत। मग त्याच्यामध्ये आणखी कुठले आहेत? एकनाथी भागवत, पक्का लक्षात ठेवा। एकनाथी भागवत हे कोणाचा ग्रंथ आहे? संत एकनाथ महाराजाचा। त्यानंतर आणखी त्याच्यासारखा असणारा दुसरा चतुश्लोकी भागवत, कुठला? चतुश्लोकी भागवत हाही ग्रंथ संत एकनाथ महाराज यांचाच आहे। त्याचबरोबर सोबतच रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ बऱ्याच वेळेस आपल्याला परीक्षेला विचारलेला आहे। रुक्मिणी स्वयंवर, स्वयंवर म्हणजे काय? लग्न। मग आता हेही ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत बघा। एकनाथी भागवत, चतुश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर। आणखी महत्त्वाचा प्रश्न कुठला? तर भारुड हा काव्य प्रकार मराठी साहित्यात रूढ करणारे संत कोण? कोण आहेत? भारुड हा काव्य प्रकार मराठी साहित्यात रूढ करणारे संत संत एकनाथ महाराज आहेत। संत एकनाथ महाराजांचा जन्म कुठला आहे? पैठणीतला। कुठला आहे? पैठण। पैठण हे जे काही शहर आहे कुठल्या नदीच्या काठावरती आहे? बऱ्याच वेळेस आपल्याला परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे। पैठण हे शहर गोदावरी नदीच्या काठावरती वसलेलं आहे आणि या पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराजाची समाधी पण आहे, हे पण लक्षात ठेवा। त्याचबरोबर पैठण हे शहर आणखी कशासाठी प्रसिद्ध आहे? पैठणी साडीसाठी। कशासाठी प्रसिद्ध आहे? पैठणी साडीसाठी। एवढं संत एकनाथ महाराजांबद्दल लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। तर आता इथला जो बुद्धभूषणम हा जो काही ग्रंथ आहे, हे जे काही साहित्य आहे हे कोणाचं आहे? बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ कोणाचा आहे? तर तो आहे छत्रपती संभाजी महाराज। हा ग्रंथ आहे संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराज। बऱ्याच वेळेस परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे। बुद्धभूषणम हा ग्रंथ संभाजी महाराजांचा आहे आणि त्यासोबत आणखी संभाजी महाराजांचे दुसरे ग्रंथ कुठले आहेत? नायिका भेद। कुठला आहे? नायिका भेद। आणखी नखशिख, नखशिख नावाचा पण त्यांचा ग्रंथ आहे संभाजी महाराजांचा। आणि हा बुद्धभूषणम हा ग्रंथ राजनीतीवर आधारित असणारा ग्रंथ आहे, हे पण लक्षात ठेवा। त्याचबरोबर इथं तिसरा जो पर्याय तुम्हाला दिसतो शिवभारत, हा ग्रंथ कोणाचा आहे? शिवभारत या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर कवी परमानंद। हे पक्क लक्षात ठेवा, कवी परमानंद। शिवभारत या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? कवी परमानंद। परमानंद हा ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे। शिवभारत छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन असणारे कवी कोण? कवी परमानंद। त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये कवी परमानंदाने लिहिलेला ग्रंथ कोणता? तर कोणता असेल? शिवभारत। हे पण लक्षात ठेवा। त्याचबरोबर भावार्थ दीपिका, भावार्थ दीपिका ही साहित्य कृती किंवा हा ग्रंथ कोणाचा म्हणलं तर उत्तर काय असेल आपलं? चला संत ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ग्रंथ आहे भावार्थ दीपिका। भावार्थ दीपिका हे संत म्हणजे ज्ञानेश्वरीचं मूळ नाव आहे। आपल्याला बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला प्रश्न होता की ज्ञानेश्वरीचं मूळ नाव कोणतं? तर कोणतं आहे? भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरीचं मूळ नाव आहे। बघा भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर महाराज, तर यथार्थ दीपिका कोणाची आहे? चला सांगा बरं। यथार्थ दीपिका हा ग्रंथ कोणाचा आहे? यथार्थ दीपिका नावाचा ग्रंथ कोणाचा? कोणाचा आहे? वामन पंडित यांचा आहे। वामन पंडित। कोणता? यथार्थ दीपिका हा ग्रंथ वामन पंडिताचा आहे। आणि भावार्थ रामायण ग्रंथ आपण पाहिला कोणाचा आहे? भावार्थ रामायण संत एकनाथ महाराजाचा आणि यथार्थ दीपिका वामन पंडिताची आहे आणि भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर महाराजांचा असणारा हा ग्रंथ आहे। चला समोरील प्रश्न समजून घेऊ। पुढचा प्रश्न पहा, या प्रश्नाचं उत्तर देता येईल का आपल्याला सांगा। खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत
चोखामेळ्याचे स्मारक बांधले? संत चोखामेळ्याचे स्मारक बांधणारे संत कोण? पहिला पर्याय संत रामदास स्वामी, नंबर 2 संत एकनाथ, नंबर 3 संत नामदेव आणि नंबर 4 संत ज्ञानेश्वर महाराज. चला आपलं उत्तर काय पटकन कमेंट्समध्ये कळवायचं आहे की यापैकी संत चोखामेळ्याचं स्मारक बांधणारे संत कोण आहेत पंढरपूर या ठिकाणी. चला पटकन उत्तर द्या. काय असेल आपलं उत्तर? संत नामदेव. 3 नंबर हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. संत नामदेवांनी पंढरपूर या ठिकाणी संत चोखामेळा यांचं स्मारक बांधलेलं आपल्याला दिसतंय. संत चोखामेळा यांचं निधन कोण्या ठिकाणी झालं होतं? हाही प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस परीक्षेला येऊन गेलेला आहे. पहा त्यांचं जरी स्मारक पंढरपूर येथे बांधलं असलं तरी त्यांचं निधन नेमकं कोण्या ठिकाणी झालं ते ठिकाण आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. संत चोखामेळाचं निधन कुठं झालेलं आहे? मंगळवेढा. कुठं झालेलं आहे? मंगळवेढा या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. तिथून त्यांच्या अस्थी नामदेव यांनी पंढरपूर येथे आणल्या आणि या ठिकाणी पंढरपूरमध्ये संत चोखामेळ्याचं स्मारक बांधण्याचं काम कोण्या संताने केलं? संत नामदेवांनी केलं. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न असाही विचारला की हे जे संत नामदेव आहे यांचं पूर्ण नाव काय? कोण सांगते? संत नामदेवाचं पूर्ण नाव काय? नामदेव दामाशेट्टी रेळेकर हे संत नामदेवाचं काय आहे? पूर्ण नाव आहे. त्याचबरोबर संत नामदेव यांचं मूळ गाव कोणतं असाही प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. संत नामदेवाचं मूळ गाव आहे नरसी बामणी. कोण्या जिल्ह्यामध्ये येते? हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी बामणी हे संत नामदेवाचं मूळ गाव. परंतु संत नामदेवाचा जन्म आपल्याला पंढरपूर या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर संत नामदेव महाराजांचे समाधी सुद्धा कुठं पाहायला मिळते? पंढरपूर या ठिकाणी पाहायला मिळते. आणि कोण्या नावानं प्रसिद्ध आहे? नामदेवाची पायरी या नावानं संत नामदेवाची समाधी कुठे आहे? पंढरपूर या ठिकाणी आहे. आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोण्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे? बऱ्याच वेळेस परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र भीमा नदीच्या काठावरती वसलेलं आहे. त्याचबरोबर तिला आणखी एक नाव आहे. कोणतं नाव आहे? चंद्रभागा. कारण की पंढरपूर या शहरातून ती नदी चंद्रकोर पद्धतीनं वाहते म्हणून तिचं नाव पडलं चंद्रभागा. हे पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर परीक्षेला पडलेला आणखी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक कोण्या संताला म्हणतात? कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक संत नामदेवालाच म्हणतात. त्याचबरोबर अभंगाचे प्रणेते अशी ओळख कोण्या संताची आहे? तर अभंगाचे प्रणेते अशी ओळख संत नामदेवाचीच आपल्याला पाहायला मिळते. बघा अभंगाची गाथा जरी संत तुकाराम महाराजाची असली किंवा अभंगाला प्रसिद्धी संत तुकाराम महाराजांमुळे मिळाली असली तरी अभंगाचे प्रणेते कोण असा प्रश्न विचारल्यानंतर आपलं उत्तर काय असायला पाहिजे? संत नामदेव महाराजच असायला पाहिजे. त्याचबरोबर भागवत धर्माचा किंवा वारकरी संप्रदायाचा प्रचार किंवा प्रसार उत्तर भारतामध्ये करणारे संत कोण असाही प्रश्न आपल्याला विचारला त्याचंही उत्तर काय असायला पाहिजे? संत नामदेवच असायला पाहिजे. बघा उत्तर भारतामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार करत असताना त्यांनी पंजाब राज्यामध्ये घुमान या ठिकाणी त्यांचं 20 वर्षाचं वास्तव्य आपणाला पाहायला मिळतंय. आणि या वास्तव्यामुळे शिखांचा जो पवित्र ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये कोण्या मराठी संतांचे 61 हिंदी पदे प्रसिद्ध आहेत? कोणाचे आहेत? संत नामदेवाचे. नामदेवजी की मुकबाणी या नावानं प्रसिद्ध आहेत. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे चला. आता संत रामदासाबद्दल तर आपल्याला माहिती आहे की संत रामदास यांचंही पूर्ण नाव आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं होतं. काय आहे संत रामदासांचं पूर्ण नाव? नारायण सूर्याजी पंत ठोसर हे संत रामदासांचं पूर्ण नाव आहे. तर त्यांचं जन्मगाव कोणतं? रामदासांचं जन्मगाव जांब आहे. मग मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जांब या गावी यांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो रामदास स्वामीचा 1608ला. जांब हे गाव कोण्या नदीच्या काठावरती आहे? चला गोदावरी नदीच्या काठावरती जांब हे गाव आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर रामदासाबद्दल आपल्याला काय विचारलं? यांचं साहित्य पण विचारलं. संत रामदासांचं काही साहित्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये काय काय आहे? मनाचे श्लोक. पक्क लक्षात ठेवा. मनाचे श्लोक नावाचा ग्रंथ कोणाचा? संत रामदासाचा. करुणाष्टके नावाचा ग्रंथ कोणाचा? संत रामदासाचा. त्याचबरोबर दासबोध हा ग्रंथ वारंवार परीक्षेला विचारला. दासबोध ही साहित्यकृती कोणाची आहे? तर संत रामदास महाराजांची दासबोध हे साहित्यकृती आहे. त्याचबरोबर संत रामदास महाराजांनी एक घोषणा केली होती. ते नेहमी एक घोषणा करायचे. कोणती? जय जय रघुवीर समर्थ. या घोषणेचे म्हणजे ही घोषणा कोणाची? तर कोणाची आहे? संत रामदास महाराजांची. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखी महत्त्वाचा प्रश्न की संत रामदासांची समाधी कोण्या ठिकाणी आहे? तर कोण्या ठिकाणी आहे? सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावरती समर्थ रामदास स्वामींची आपल्याला समाधी पाहायला मिळते. त्याचबरोबर संत एकनाथाबद्दल आपण माहिती पाहिली होती आधीच्या प्रश्नामध्ये की यांची समाधी कुठे आहे? पैठणला. एवढं लक्षात ठेवा. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोण्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला?
कोण्या ठिकाणी पाहायला मिळते? आळंदी. आळंदी या ठिकाणी पाहायला मिळते संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी. प्रश्न असाही विचारला होता की आळंदीचं पुरातन नाव काय आहे? आळंदीचं पुरातन नाव काय आहे? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. म्हणजे अलंकापुरी हे आळंदीचं पुरातन म्हणजे जुनं नाव आहे, आपल्याला पाहायला मिळतंय. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव काय सांगता येईल का? सांगा. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव आहे. आणि त्याचबरोबर यांच्याविषयी विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणाचा म्हणलं तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ग्रंथ आहे. त्याचबरोबर जो काही भगवद्गीता होता संस्कृत भाषेमधले असणारा ग्रंथ, या भगवद्गीतेवर मराठीमध्ये भाष्य करणारे कोण तर कोण आहेत? मराठीमध्ये भाष्य कोणी केलं? प्रथमतः संत ज्ञानेश्वर महाराजानं ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये मराठीमध्ये भाष्य करण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीचं मूळ नाव काय मग? भावार्थ दीपिका. प्रश्न असाही येऊन गेला होता की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजानं ते कुठं रचला, म्हणजे कोण्या ठिकाणी तयार केलेला हा ग्रंथ आहे, त्याची निर्मिती कुठं झाली? ज्ञानेश्वरी या ग्रंथाची कुठं झालेली आहे ते गाव सांगायचं आहे आपल्याला. कोणतं आहे? नेवासे. नेवासे या गावी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते, किंवा या ठिकाणी तो ग्रंथ रचण्यात आलेला आहे. कुठला? ज्ञानेश्वरी. आणि कोण्या ठिकाणी? नेवासे. नेवासे हे गाव कोण्या जिल्ह्यामध्ये आहे? कोण्या जिल्ह्यामध्ये? अहमदनगर. आता नाव बदललं, आता नाव काय आहे? अहिल्यानगर. आणि हे नेवासे गाव कोण्या नदीच्या काठावरती पाहायला मिळते आपल्याला तर प्रवरा नदीच्या काठावरती हे गाव आहे. हे पण लक्षात ठेवा. कोण्या नदीच्या काठावरती आहे? प्रवरा नावाची नदी तिथून वाहते. प्रवरा नदीच्या काठावरती हे नेवासे गाव आहे. तर चला समोरील प्रश्न आपण समजून घेऊ. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असणारा प्रश्न, श्रीमान योगी या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? वारंवार परीक्षेला विचारला जाणारा हा ग्रंथ आहे. मग श्रीमान योगी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? कोण्या लेखकाची ही कादंबरी आहे? पहिला पर्याय विश्वास पाटील, नंबर 2 रणजित देसाई, नंबर 3 शिवाजी सावंतांची आहे का, की नंबर 4 भारतचंद्र नेमाडे? या चारही पर्यायापैकी उत्तर कोणतं बरोबर आहे? चला कळवा. श्रीमान योगी ही कादंबरी कोणाची आहे? श्रीमान योगी ही कादंबरी कोणाची आहे? भालचंद्र नेमाडे? नाही, चुकलं. श्रीमान योगी ही कादंबरी कोणाची आहे? कोणाची आहे? रणजित देसाई. रणजित देसाई यांची ही कादंबरी आहे श्रीमान योगी. बघा पर्यायामधले जे काही चारही पर्याय आहेत आणि चारही साहित्यिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाचं साहित्य अतिशय दर्जेदार आहे, म्हणून अधूनमधून या प्रत्येकाच्या साहित्याविषयी आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर श्रीमान योगी ही कादंबरी रणजित देसाईंची आहे. त्याचबरोबर यांची आणखी एक कादंबरी आहे स्वामी. माधवराव पेशवे यांच्या जीवनचरित्रावर आधारित असणारी कादंबरी कोणती आहे? स्वामी. रणजित देसाईंच्या कादंबऱ्या श्रीमान योगी, स्वामी, राधे पण नावाची यांची कादंबरी आहे. राधेय ही कादंबरी यांचीच आहे. कोणाची? रणजित देसाईंची. आणि विश्वास पाटलांच्या कादंबऱ्या कोणत्या? अतिशय प्रसिद्ध आहेत. कोणत्या आहेत? विश्वास पाटील. महत्वाची कादंबरी, वारंवार परीक्षेत प्रश्न विचारला जातो. कुठली? पानिपत. पानिपत ही कादंबरी कोणाची आहे? विश्वास पाटील यांची आहे. बघा पानिपतावरती कोण गेलं होतं? पानिपताच्या युद्धाचं नेतृत्व कोण करत होतं? विश्वासराव. आणखी त्यांचे चुलते कोण होते? सदाशिवराव भाऊ. बरोबर आहे. पेशव्यांचा मुलगा होता विश्वासराव, आणि त्या विश्वासरावचं निधन पानिपतावरती झालं. मग हीच कादंबरी कोण लिहिली? विश्वास पाटलानं. असं लक्षात ठेवा. विश्वास पाटलाची कादंबरी आहे, पानिपत आहे. त्याचबरोबर आणखी कोणत्या आहेत कादंबऱ्या यांच्या? पानिपत, संभाजी नावाची पण कादंबरी आहे. त्यानंतर महानायक ही कादंबरी कोणाच्या जीवनचरित्रावर आधारित आहे असा प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणाच्या? सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन चरित्रावरती आधारित असणारी कादंबरी आहे महानायक. पांगिरा नावाची सुद्धा यांची कादंबरी आहे. झाडाझडती नावाची सुद्धा कादंबरी कोणाची आहे? विश्वास पाटील यांची आहे. त्याचबरोबर शिवाजी सावंत सुद्धा मराठी साहित्यात अतिशय प्रसिद्ध आहेत. मग शिवाजी सावंतांच्या कादंबऱ्या कोणत्या सांगता येईल एखादी आपल्याला? शिवाजी सावंत वारंवार विचारली जाणारी कादंबरी कोणती? मृत्युंजय छावा. या कादंबऱ्या कोणाच्या आहेत? शिवाजी सावंतांच्या. मृत्युंजय असेल, छावा असेल, आणखी युगंधर नावाची पण यांची कादंबरी पाहायला मिळते. कोणाचे? शिवाजी सावंतांच्या कादंबऱ्या आहेत. आणि भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी कोणती आहे? कोसला ही यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. सुरुवातीच्या काळात लिहिली गेलेली कादंबरी, म्हणून या कादंबरीहून यांना आपण कोसलाकार या नावाने ओळखतो. कोसलाकार.
अशी ओळख मराठी साहित्यात कोण्या साहित्यिकाची आहे? भालचंद्र नेमाडे यांची ओळख आहे, पक्क लक्षात घ्या. कोसला नावाची कादंबरी होती यांची, झूल नावाची पण कादंबरी यांची पाहायला मिळते. कोसला असेल, झूल असेल, त्याचबरोबर मेलेडी नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आहे. मेलेडी नावाचा काव्यसंग्रह कोणाचा म्हणलं तर भालचंद्र नेमाडेंचा. आणि भालचंद्र नेमाडेंची आणखी एक कादंबरी आहे की त्या साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. कोणते? हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ. पक्क लक्षात ठेवा, हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. 2014चा जाहीर झाला होता, 2014ला दिला, 2015ला. मग ही कादंबरी कोणाची होती? भालचंद्र नेमाडे यांची आहे. चला समोरील प्रश्न पाहू. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? फार प्रसिद्ध आहे. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? नंबर 1 हरिनारायण आपटे, नंबर 2 प्र.के. अत्रे, नंबर 3 डॉक्टर प्रकाश आमटे, नंबर 4 विदा सावरकर. चला सांगा, प्रकाश वाटा नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? चला कळवा. प्रकाश वाटा कादंबरीमध्येच, या आत्मचरित्रामध्ये त्यांचं नाव दडलेलं आहे. बघा इथं प्रकाश नाव आलं. ही कादंबरी कोणाची? हे आत्मचरित्र कोणाचं आहे? डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. बघा यांच्या वडिलांचं नाव काय? बाबा आमटे. त्यांचा म्हणजे त्यांचे हे पुत्र आहेत डॉक्टर प्रकाश आमटे. यांची ही कादंबरी आहे प्रकाश वाटा. सॉरी, हे आत्मचरित्र आहे. कोणतं? प्रकाश वाटा. आणि डॉक्टर प्रकाश आमटे एक समाजसुधारक आहेत, महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक. यांची वसाहत आपणाला कोण्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते? चला सांगा. यांची वसाहत कोण्या जिल्ह्यामध्ये आहे? डॉक्टर प्रकाश आमटे यांची वसाहत गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोण्या ठिकाणी? हेमलकसा या ठिकाणी कोण्या नावानं प्रसिद्ध आहे? लोक बिरादरी प्रकल्प या नावानं प्रसिद्ध असणारी वसाहत कोणाची? डॉक्टर प्रकाश आमटे. यांची पत्नी मंदाकिनी आमटे आणि यांचे वडील कोण? बाबा आमटे. बाबा आमटेचं आपल्याला पूर्ण नाव सुद्धा परीक्षेला विचारण्यात आलं होतं. मग बाबा आमटेचं पूर्ण नाव काय? मुरलीधर देवीदास आमटे. मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटेचं पूर्ण नाव आहे. मुरलीधर देवीदास आमटे. आणि त्यांचं जन्मगाव कोणतं असं आपल्याला विचारलं जातं. मुद्दा म्हणून विचारतात, कारण की कर्मभूमी वेगळी आहे आणि जन्मभूमी यांची वेगळी आहे. मग यांचं जन्मगाव कोणतं? तर हिंगणघाट आहे. कोण्या जिल्ह्यामध्ये? वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी यांचा जन्म कधी झालेला आहे? 1914. 26 डिसेंबर 1914चा जन्म कोणाचा? मुरलीधर देवीदास आमटे. आणि यांची वसाहत कोण्या ठिकाणी आहे? तर यांची वसाहत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. कोण्या ठिकाणी? चंद्रपूर जिल्ह्यातील कोण्या नावानं? वरोरा येथे कोण्या नावानं प्रसिद्ध आहे? आनंदवन या नावाने यांची वसाहत प्रसिद्ध आहे. वारंवार परीक्षेला पडलेला प्रश्न आहे, हे पक्क लक्षात ठेवा. त्यानंतर हरिनारायण आपटे हे पण फार प्रसिद्ध आहेत मराठी साहित्यामध्ये. मराठी भाषेतील म्हणजे मराठी कादंबरी म्हणजे यांची जी काही कादंबरी आहे हरिनारायण आपटेची, कोणती कादंबरी आहे? हरिनारायण आपटेची कादंबरी पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी कोणाची? हरिनारायण आपटे यांची. पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी कोणाची म्हणलं तर हरिनारायण आपटे यांची आहे. पहा, म्हणजे मराठीतील पहिले लोकप्रिय कादंबरीकार अशी यांची ओळख आहे. कोणाची? हरिनारायण आपटे यांची. हना आपटे असंही आपण यांना म्हणतो. त्यानंतर प्र.के. अत्रेबद्दल तर आपल्याला माहीत आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव काय टोपण नाव आहे? कोण्या टोपण नावाने ओळखले जातात? अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे कोण्या टोपण नावानं ओळखले जातात? केशव कुमार हे टोपण नाव कोणाचं आहे? प्रल्हाद केशव अत्रे यांचं आहे. यांचं एक आत्मचरित्र प्रसिद्ध आहे, करेचे पाणी आणि मी कसा झालो. हे 2 आत्मचरित्र कोणाचे पाहायला मिळतात? प्रल्हाद केशव अत्रेचे पाहायला मिळतात. त्यानंतर विदा सावरकरांबद्दलही आपल्याला माहिती आहे. विदा सावरकरांचं आत्मचरित्र कोणतं आहे? कोण सांगते? विदा सावरकरांचं आत्मचरित्र माझी जन्मटेप हे आत्मचरित्र कोणाचं? तर या विदा सावरकरांचं आहे. माझी जन्मटेप. विदा सावरकरांनी बरेचसे काही ग्रंथ तुरुंगामध्येच लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर विदा सावरकरांनी हे जे माझी जन्मटेप हे जे आत्मचरित्र लिहिलं, कुठल्या तुरुंगामध्ये लिहिलेलं आहे? अंदमान निकोबारच्या तुरुंगात लिहिलेलं आहे. हे पक्क लक्षात ठेवा. त्यानंतर
पुढे चला. पहा, खालीलपैकी कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणून ओळखले जातात? फार सोपा प्रश्न आहे, वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे की कुसुमाग्रज या टोपण नावानं कोणते लेखक ओळखले जातात? राम गणेश गडकरी, विष्णू वामन शिरवाडकर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि माधव त्र्यंबक पटवर्धन. कुसुमाग्रज या टोपण नावानं ओळखले जाणारे कवी कोण कोण आहेत? विष्णू वामन शिरवाडकर, विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे आपलं उत्तर आहे. मग हे कुसुमाग्रज या टोपण नावानं ओळखले जातात. या शब्दाची फोड करा म्हणजे तुम्हाला अर्थ लक्षात येईल. कुसुम ही त्यांची बहीण होती आणि पुढे आहे अग्रज. अग्रज म्हणजे काय? मोठा भाऊ. मोठा भाऊ त्याला आपण अग्रज असं म्हणतो. मग कुसुमचा मोठा भाऊ कोण? हा विष्णू. म्हणून त्यांचं टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज आहे. हे पक्क लक्षात ठेवा. अग्रज म्हणजे मोठा भाऊ आणि अनुज म्हणजे लहान भाऊ. लहान भावाला आपण अनुज असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे राम गणेश गडकरी जे आहेत हे कोण्या टोपण नावानं ओळखले जातात? तो बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेला प्रश्न आहे. कोणत्या टोपण नावानं? गोविंदाग्रज. गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचं? तर राम गणेश गडकरी यांचं आहे. एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक कोणाचं आहे? राम गणेश गडकरी. एकच प्याला, प्रेम संन्यास, राज संन्यास हे नाटकं कोणाचे? राम गणेश गडकरींचे. आणि त्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे कोणत्या टोपण नावानं ओळखले जातात? हे बालकवी म्हणतो आपण यांना, बालकवी. यांना निसर्ग कवी असंही म्हटल्या जाते. निसर्ग कवी अशी ओळख मराठी साहित्यात कोण्या कवीची आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. आणि यांना बालकवी असंही आपण म्हणतो. कोणाला? त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा बालकवी ही दिलेली पदवी आहे. यांचा तसा गौरव केलेला आहे बालकवी असा, कारण की यांनी लहानपणीच कमी वयामध्ये सुंदर सुंदर कवितेचं लिखाण केलेलं होतं. आणि मग जळगाव या ठिकाणी पहिलं महाराष्ट्र कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्या कवी संमेलनामध्ये यांनी सहभाग नोंदवला होता आणि तिथं आपल्या कविता सादर केल्या. त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते कर्नल कीर्तिकर. त्यांना यांच्या कविता फार आवडल्या आणि वयाच्या 17व्या वर्षी या कवीला बालकवी ही नावाची पदवी प्राप्त झाली. वयाच्या 17व्या वर्षी कोणती पदवी? बालकवी. आणि निसर्गावरच्या सुंदर सुंदर कवितेची यांनी रचना केली, म्हणून यांना आपण निसर्ग कवी असं म्हणतो. आणि मग यांच्या ज्या कवितेचं बऱ्याच वेळेस आपल्याला शीर्षकही विचारण्यात आलेलं होतं. बघा, श्रावण मासी कविता कोणाची आहे? तर या बालकवींचीच आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे, चोवीकडे क्षणात येते सरसर सिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. ही प्रसिद्ध कविता कोणाची? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे निसर्ग कवी यांची आहे. औदुंबर नावाची कविता, हे शीर्षक बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेलं आहे. पहा, औदुंबर नावाची कविता कोणाची? बालकवीचीच आहे. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळे घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. ही कविता कोणाची? औदुंबर. तर कोणाची आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. औदुंबर म्हणजे काय? औदुंबर उंबर, औदुंबर उंबर असं लक्षात ठेवा. औदुंबर म्हणजेच कोणतं झाड आहे? उंबराचं झाड आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर फुलराणी नावाची कविता पण यांचीच आहे. बघा, ती फुलराणी नावाची कविता पु ल देशपांडेची आहे आणि फक्त फुलराणी नावाची कविता कोणाची आहे? तर कोणाची आहे? म्हणजे या त्र्यंबक बापूजी ठोंबरेंची आहे. म्हणजे कोणती कविता आहे ती? फुलराणी. हिरवे हिरवे गार गालीचे हरितुनांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. ही कविता पण यांचीच आहे. त्याचबरोबर आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोवीकडे ही पण कविता कोणाची आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची आहे. परंतु आपल्या मराठी साहित्याचं फार मोठं दुर्दैव, वयाच्या 28व्या वर्षी जळगाव जिल्ह्यातील भादली, हे नाव लक्षात ठेवा. भादली या रेल्वे स्टेशनवरती रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे गाडीखाली सापडून अपघाती निधन झालं. कोणाचं? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ते गाव विचारलं होतं आपल्याला, कुठं निधन झालं होतं? भादली या ठिकाणी निधन झालं होतं, एवढं लक्षात ठेवा. आणि माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपण नाव काय? सगळ्यांना माहीत असेल. काय? माधव ज्युलियन. माधव ज्युलियन या टोपण नावानं कोण ओळखले जातात? माधव त्र्यंबक पटवर्धन. हे लक्षात राहू द्या. चला समोर पुढील प्रश्न पहा. एकदम सोपा प्रश्न आहे. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याच्या अगोदरही आपण उल्लेख केला होता. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मग आता विश्वास पाटील. कारण की पानिपतावरती विश्वासराव गेला होता आणि ही कादंबरी लिहिली विश्वास पाटलानं, असं लक्षात ठेवा. मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं पानिपत असतील, त्याच नंतर संभाजी असेल, महानायक असेल, झाडाझडती असतील, या प्रसिद्ध गाजलेल्या कादंबऱ्या कोणाच्या?
विश्वास पाटलाच्या. आणि मिलिंद बोकिले यांची एक कादंबरी आपल्याला वारंवार परीक्षेला पाहायला मिळते. त्या कादंबरीचं नाव काय? शाळा. शाळा नावाची कादंबरी कोणाची आहे? मिलिंद बोकिले यांची आहे. आणि रणजित देसाईंच्या कादंबऱ्या आता तुम्हाला सांगितल्या होत्या कोणत्या आहेत? श्रीमान योगी स्वामी राधे नावाच्या कादंबऱ्या कोणाच्या? रणजित देसाई यांच्या आहेत. आणि बाबा पद्मनजी यांची कादंबरी कोणती? मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून यांची कादंबरी ओळखल्या जाते बाबा पद्मनजीची. कोणती आहे मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी? पक्क लक्षात ठेवा कोणती आहे? यमुना पर्यटन. कोणती आहे? यमुना पर्यटन ही प्रसिद्ध असणारी कादंबरी कोणाची? बाबा पद्मनजी यांची आहे. यमुना पर्यटन ही कादंबरी कधीची आहे? 1857ची कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये बाबा पद्मनजीनं कशाचं वर्णन केलं असाही प्रश्न येऊन गेलेला आहे. विधवा स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम या कादंबरीच्या माध्यमातून बाबा पद्मनजीनं केलं. 1857चा कालखंड लक्षात घ्या, कारण की या काळामध्ये विधवा स्त्रियांवरती अतिशय म्हणजे अत्याचार व्हायचे. आणि मग या विधवा स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम बाबा पद्मनजीनं कधी केलं? 1857ला. एकीकडे जोरात उठाव चालू होता आणि एकीकडे शांतपणे बसून बाबा पद्मनजी विधवा स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम आपल्या कादंबरीच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर खालीलपैकी गीतारहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गीतारहस्य नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? चला एकदम सोपा प्रश्न आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न. तर गीतारहस्य नावाचा ग्रंथ कोणाचा आहे? नंबर 1 विनोबा भावे, नंबर 2 रवींद्रनाथ टागोर, नंबर 3 तुकडोजी महाराज आणि नंबर 4 लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक. कोणाचा असेल? गीतारहस्य नावाचा ग्रंथ नेमका लिहिला कोणी? चला सांगा बरं. लोकमान्य टिळक. हे आपलं उत्तर बरोबर असेल. लोकमान्य टिळक. गीतारहस्य लोकमान्य टिळक. मग आता मला तुम्ही सांगा लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य नावाचा ग्रंथ कुठल्या तुरुंगात लिहिला? मंडाले नावाचा तुरुंग. त्या मंडाले नावाच्या तुरुंगात गीतारहस्य नावाचा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला. बऱ्याचशा काही ग्रंथाची निर्मिती रचना तुरुंगातच झालेली पाहायला मिळते. कारण की स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये बऱ्याच वेळेस काही लोकांना तुरुंगात जावं लागलं आणि तिथं बसल्या बसल्या मग त्यांच्याकडून बऱ्याचशा काही ग्रंथाची रचना झाली. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य नावाचा ग्रंथ होता. आणि साने गुरुजींनी एक कादंबरी लिहिली होती, तेही तुरुंगात लिहिली होती. कोणती कादंबरी होती त्यांची? श्यामची आई. साने गुरुजींची कादंबरी श्यामची आई. आणि ही कादंबरी साने गुरुजींनी कुठल्या तुरुंगात लिहिली? कुठल्या तुरुंगात लिहिली? नाशिकच्या तुरुंगात लिहिली. कुठल्या तुरुंगामध्ये बसून लिहिले? नाशिकच्या तुरुंगामध्ये या कादंबरीची रचना झालेली आहे. आणि माझी जन्मठेप हे विदा सावरकरांचं आत्मचरित्र आहे. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचं होतं? विदा सावरकर. आणि त्याने कुठल्या तुरुंगात लिहिलं? अंदमान निकोबार. त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. कोणाला? विदा सावरकरांना. आणि मग त्यांचं बरंचसं साहित्य कुठल्या तुरुंगामध्ये तयार झालं? अंदमान निकोबारच्या तुरुंगामध्ये त्यांनी त्यांचं साहित्य लिहिलं. त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे भारत एक खोज नावाचा ग्रंथ तुरुंगामध्ये कोणी लिहिला? कोणाचा आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया भारत एक खोज हा ग्रंथ कोणाचा? पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे. आणि मग त्यांनी कुठल्या तुरुंगात बसून लिहिला? कुठल्या तुरुंगामध्ये? अहमदनगरच्या तुरुंगामध्ये. म्हणजे त्या किल्ल्याचा वापर कसा झाला होता? तुरुंगासारखा. अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे भारत एक खोज. त्यानंतर डोंगरीच्या तुरुंगातले आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी तुरुंगामध्ये लिहिला? डोंगरीच्या तुरुंगातले आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणाचा आहे? आगरकरांचा ग्रंथ आहे. आणि आगरकरांनी हा ग्रंथ कुठल्या तुरुंगामध्ये लिहिला? डोंगरीच्या तुरुंगात लिहिला. कुठल्या तुरुंगामध्ये लिहिला? डोंगरीच्या तुरुंगामध्ये. अशा पद्धतीनं बरेचसे काही ग्रंथाची रचना तुरुंगात पाहायला मिळते आपल्याला. त्यानंतर विनोबा भावे यांचा ग्रंथ कुठला आहे? फार प्रसिद्ध आहे. विनोबा भावेचा ग्रंथ कुठला आहे? विनोबा भावेचा ग्रंथ कुठला? गीताई नावाचा ग्रंथ कोणाचा? विनोबा भावे यांचा. गीताई. पहा गीतावरचे बरेचसे काही ग्रंथ आहेत. हा आहे गीतारहस्य लोकमान्य टिळक, गीताई विनोबा भावे. आणि रवींद्रनाथ टागोरांचा कुठला आहे? गीतांजली. कुठला आहे? गीतांजली हा काव्य संग्रह आहे. कोणाचा? रवींद्रनाथ टागोरांचा. गीतांजली नावाचा ग्रंथ रवींद्रनाथ टागोर. आणि तुकडोजी महाराजांचा ग्रंथ कुठला आहे? ग्रामगीता. कोणती गीता? ग्रामगीता हा ग्रंथ कोणाचा? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आहे. आणि भगवद्गीता हा ग्रंथ कोणाचा? मग भगवद्गीता. भगवद्गीता महर्षी व्यास. महर्षी व्यासांचा ग्रंथ आहे. बघा हे गीतेवरती आधारित असणारे ग्रंथ आहेत. गीत रामायण कोणाचा हो? मग गीत रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? गीत रामायण या ग्रंथाची निर्मिती कोण केली?
गदी मांडगुळकरांचं आहे. गदी मांडगुळकर, गदी मांडगुळकरांचा ग्रंथ कुठला? गीत रामायण. यांना आधुनिक वाल्मिकी म्हणतो. कोणाला? गदी मांडगुळकरांना आधुनिक वाल्मिकी असं म्हणतात. चला समोर चला पुढचा प्रश्न समजून घेऊ. पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक आहेत? चला, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात किंवा कोण ओळखले जातात? राजाराम मोहन राय, प्रल्हाद केशव अत्रे, सत्यजित रे, धोंडीराज गोविंद फाळके. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक अशी ओळख कोणाची आहे? धोंडीराज गोविंद फाळके यांनाच आपण काय म्हणतो? आणखी दादासाहेब फाळके. पहा दादासाहेब फाळके यांना म्हणतात भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. यांचा जन्म महाराष्ट्रातलाच आहे. कुठला? त्र्यंबकेश्वर, नाशिकचा जन्म आहे आणि त्यांना आपण भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतो. दादासाहेब फाळके निर्मित पहिला कोणता चित्रपट आहे? दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता? बऱ्याच वेळेस परीक्षेला पडलेला प्रश्न आहे. दादासाहेब फाळके निर्मित पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे? राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणाचा? दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला हा चित्रपट आहे. राजा हरिश्चंद्र कधीचा आहे? हा 1911 साली. हा पहिला बोलपट आहे की मूकपट आहे? हा पहिला मूकपट आहे. मूकपट, फक्त अभिनय करायचा, काहीच बोलायचं नाही. अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त करायच्या भावभावना हा मूकपट आहे. राजा हरिश्चंद्र नावाचा चित्रपट. आणि पहिला बोलपट कोणता होता? तर आलम आरा. कुठला आहे? आलम आरा हा पहिला बोलपट आहे. 1931 ला सुरुवात झाली बोलपटाला. पहिला बोलपट कोणता म्हणलं तर आलम आरा. आणि पहिला मूक चित्रपट कोणता म्हणलं तर राजा हरिश्चंद्र. मग दादासाहेब फाळके निर्मित पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र. पहा, चित्रपट सृष्टीला खऱ्या अर्थानं सुरुवात आपल्या दादासाहेबांनी केली. म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता असेल मित्रांनो? कोणता आहे? दादासाहेब फाळके आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराला कधी सुरुवात झाली? 1969 ला. पहिला पुरस्कार देविका राणीला आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात 1969. म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या म्हणजे अभिनेता असेल किंवा अभिनेत्री असेल त्यांना हा पुरस्कार दिला जातो. कुठला? दादासाहेब फाळके हा पुरस्कार प्रदान केला जातो. हे एवढं लक्षात ठेवा. आणि चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता असा जर प्रश्न विचारला तर उत्तर बदलेल बरं. चित्रपट सृष्टीतील, मग आता हे जागतिक लेवलचा आपल्याला विचार करावा लागेल. मग चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता? कोणता आहे? ऑस्कर. कुठला असेल? ऑस्कर पुरस्कार असेल. हे लक्षात ठेवा. त्यानंतर या दादासाहेब फाळकेंचं पूर्ण नाव सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारलं होतं. हे नाव लक्षात राहू द्यायचं, धोंडीराज गोविंद फाळके. आणि हे जे आहेत राजाराम मोहन राय यांना काय म्हणतो आपण? यांची ओळख काय? आधुनिक भारताचे निर्माते कोण? राजाराम मोहन राय यांना भारताचे पितामह सुद्धा म्हणतात. आधुनिक भारताचे पितामह कोणाला म्हणतात? राजाराम मोहन रायला म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे चला. आता समोरील प्रश्न बघा. भारुड हा रचना प्रकार मराठी साहित्यात कोणी रूढ केला? भारुड हा रचना प्रकार मराठी साहित्यात रूढ करणारे संत कोण आहेत? या ठिकाणी पर्याय असेल आपलं संत एकनाथ महाराज. वारंवार विचारला जाणारा प्रश्न. हा प्रश्न आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. भारुड हा रचना प्रकार मराठी साहित्यात कोण्या संतांना रूढ केला? तर संत एकनाथ महाराज यांचे भारुड मराठी साहित्यात अतिशय प्रसिद्ध आहेत. यांच्या भारुडाचे शीर्षक सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं होतं. त्यांच्या भारुडाची रचना पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारली. विंचू चावला हे प्रसिद्ध भारुड कोण्या संताचं? तर संत एकनाथ महाराजांचं आहे. दार उघड बया आता दार उघड बया हे पण प्रसिद्ध भारुड कोणाचं? संत एकनाथ महाराजाचं. असा कसा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायानं लंगडा ग बाई हे पण भारुड कोणाचं प्रसिद्ध आहे? संत एकनाथ महाराजांचं. दार उघड बया आता दार उघड बया हे सुद्धा कोणाचं प्रसिद्ध भारुड आहे? संत एकनाथ महाराज यांचं हे प्रसिद्ध असणारं भारुड आहे. हे लक्षात राहू द्या. चला समोर. आता एक लक्षात ठेवायचे, हे समाधी स्थळ प्रत्येक संतांचे लक्षात ठेवा. आपल्याला संत साहित्य कुठलीही परीक्षा असो संत साहित्याशिवाय पर्याय नाही. 1-2 मार्क एक्स्ट्राचे कव्हर करायचे तर संत साहित्य अभ्यासणं फार गरजेचं आहे. यांची समाधी आळंदी वर आधी सांगितलं होतं. संत तुकाराम महाराज देहू. आता तसं पाहिलं तर हे सहदेव वैकुंठाला गेले. सहदेव वैकुंठाला जाणारे संत कोण असाही प्रश्न विचारला जातो. संत तुकाराम महाराज हे सहदेव वैकुंठाला जाणारे संत आहेत. यांचं पूर्ण नाव सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारलं. यांचं पूर्ण नाव काय? तुकाराम बोलोबा की बोलोबा? बोलोबा आंबिले. तुकाराम बोलोबा आंबिले उर्फ मोरे
हे यांचं पूर्ण नाव आहे. संत तुकाराम महाराजांचा जन्म 1608चा, यांचा कालखंड सुद्धा विचारला होता. 1608 ते 1649 हा यांचा कालखंड आहे. कोणाचा? संत तुकाराम महाराजाचा. हे पुष्पक विमानात बसून कुठे गेलेले आहेत? वैकुंठाला गेलेले आहेत. जिथून पुष्पक विमानानं झेप घेतली त्या दिवशीचा दिवस कोणता दिवस म्हणून आपण साजरा करतो? तुकाराम बीज. तुकाराम बीज असं म्हणतात. आणि मग यांची समाधी जर विचारली तर देहूच सांगा. काय सांगायचं? देहू सांगायचे. पक्क लक्षात ठेवा. मूळगाव देहू, जन्मगाव देहू, समाधीस्थळ देहू. आणि यांची रचना कोणती आहे? अभंगाची गाथा. अभंगाची गाथा कोणाची प्रसिद्ध आहे? संत तुकाराम महाराजांची अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. यांचे अभंग सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरी पक्षी ही सुसरी आळविते हा अभंग कोणाचा? संत तुकाराम महाराज. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरत्यासी अंकुशाचा मार. कुठला अलंकार आहे याच्यामध्ये? दृष्टांत अलंकार. आणि हा पण अभंग कोणाचा आहे? संत तुकाराम महाराजाचाच आहे. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप हा पण प्रसिद्ध अभंग कोणाचा? संत तुकाराम महाराज यांचाच आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर संत नामदेव महाराजांबद्दल आपण पाहिलं की यांची समाधी पंढरपूरला आहे. नामदेवाची पायरी या नावानं प्रसिद्ध असणार समाधी कोणाची? तर संत नामदेवाची. आणि नामदेवाचं पूर्ण नाव सांगता येईल का? नामदेव दामाशेट्टी रेळेकर. हे पक्क लक्षात ठेवा. नामदेव दामाशेट्टी रेळेकर सिंपी समाजातील एक संत आहेत. अतिशय महत्त्वाचे संत आहेत. यांच्यावरती परीक्षेला आपल्याला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. समोरील प्रश्न खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? यापैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? 4 पर्याय आहेत. याच्यापैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक सांगायचे कोण आहेत? भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? ज्ञानपीठ पुरस्कार. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार. मग ज्या कवीची लेखकाची साहित्यकृती अतिशय उत्कृष्ट असते, दर्जेदार असते, अशा साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवलं जातं. मग आता यापैकी भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे. आतापर्यंत आपल्या मराठीमध्ये किती लोकांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे? तर तसे किती लोक आहेत? 4 साहित्यिक आहेत. आतापर्यंत मराठी भाषेमध्ये मराठी साहित्यामध्ये 4 साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्यापैकी भालचंद्र नेमाडे एक आहेत. आणि मग पहिले साहित्यिक कोण आहे? कोण सांगते? पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे? पहिला ज्ञानपीठ पुरस्कार पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कोण आहेत? पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? कोणाला मिळाला? वि स खांडेकर आहेत. बरोबर आहे. वि स खांडेकर. पूर्ण नाव काय? पूर्ण नाव काय? विष्णू सखाराम खांडेकर. म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण असा प्रश्न विचारला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? वि स खांडेकर. कधीचा पुरस्कार आहे ना वि स खांडेकरांना? कधी मिळाला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार? कधीचा आहे वि स खांडेकरांना ते सांगा. चला कधीचा आहे? 1974चा आहे. 1974 साली. कुठल्या साहित्याला मिळालेला आहे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार? ययाती नावाच्या कादंबरीला मिळालेला आहे. कोणती कादंबरी होती? ययाती. हा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्याला मिळालेला. नंबर 2चा कोणाच्या रूपाने मिळाला? विवा. दुसरा पुरस्कार विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकर. टोपण नाव कुसुमाग्रज. कधीचा? 1987चा. आणि कुठल्या साहित्याला आहे यांच्या? विशाखा नावाचा काव्य संग्रह आहे. त्यानंतर नंबर 3चा कोणाला मिळाला? विंदा करंदीकर. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. ही कविता कोणाची? विंदा करंदीकरांची. आणि विंदा करंदीकराला कधी मिळाला? 2003 साली. कुठल्या साहित्याला? अष्टदर्शने नावाचं त्यांचं साहित्य कृती आहे. त्या साहित्याला कधी? 2003ला. आणि मराठी साहित्यातला शेवटचा आहे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र वनाजी नेमाडे. कधीचा? 2014चा. परंतु 2014 पर्याय नसेल, 2015 जर दिला असेल तर 2015, कारण की जाहीर झाला 14ला, दिला 15ला, म्हणून इथं थोडंसं कन्फ्युजन होईल तुम्हाला. आणि कुठल्या साहित्याला? हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या साहित्याला. हे पक्क लक्षात ठेवा. आता पण मराठी साहित्यामध्ये 4 लोकांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं आहे. चला समोरील प्रश्न
कुठला? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, ही कविता कोणाची आहे? फार प्रसिद्ध असणारी कविता. कोण्या कवयित्रीची आहे की कवीची आहे? चला, कवयित्रीची आहे की कवीची आहे? कोणाची आहे? कवयित्री कोण? आपल्या बहिणाबाई चौधरी. मराठी साहित्यात अतिशय प्रसिद्ध असणारी कवयित्री कोणती? बहिणाबाई चौधरी. कवयित्री शब्द कसा लिहिता? शुद्ध शब्द. बऱ्याच वेळेस परीक्षेला पडलेला प्रश्न आहे. कवयित्री असं लिहायचं. कवयित्री हा शुद्ध शब्द आहे आणि असाच लिहायचा. बहिणाबाई चौधरी. आणि यांना अहिराणी कवयित्री म्हणून आपण ओळखतो. अहिराणी कवयित्री अशी ओळख कोण्या कवयित्रीची आहे? तर कोणाची आहे? बहिणाबाई चौधरी यांची आहे. त्याचबरोबर आणखी यांची दुसरी एक रचना आहे याच्या व्यतिरिक्त. कोणती आहे? मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोर, किती हाकल हाकल फिर येते फिरून पिकावर. ही पण रचना कोणाची? या बहिणाबाई चौधरींचे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर इथं आपले साने गुरुजी आहेत. साने गुरुजी. साने गुरुजींचं पूर्ण नाव काय? पांडुरंग सदाशिव साने. पांडुरंग सदाशिव साने असं पूर्ण नाव. काय साने गुरुजीचे पूर्ण नाव? हे पक्क लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याचबरोबर साने गुरुजी यांची कादंबरी कोणती आहे मग? श्यामची आई. आणि श्यामची आई या कादंबरीवर एक चित्रपट आला होता श्यामची आई या नावानं. तो चित्रपट कोण दिग्दर्शित केला होता? श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते कोण? प्रल्हाद केशव आत्रे. आणि श्यामच्या या चित्रपटाला पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये राष्ट्रपती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदा कुठल्या चित्रपटाला राष्ट्रपती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले? तर आपलं उत्तर असायला पाहिजे श्यामची आई. आणि निर्माते होते प्रल्हाद केशव आत्रे. हे लक्षात ठेवा. साने गुरुजींच्या रचना पण आपल्याला विचारल्या परीक्षेमध्ये. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणखी रचना कोणती आहे त्यांची? बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राव, आता उठू सारे रान आता पेटू सारे रान. ही पण रचना कोणाची आहे? साने गुरुजी यांची आहे. आणि त्याचा पत्री नावाचा एक काव्यसंग्रह आहे. फार महत्त्वाचा आहे. पत्री हा काव्यसंग्रह कोणाचा? तर यांचाच आहे. साधना नावाचं एक साप्ताहिक यांनी चालवत होते. ते पण लक्षात ठेवा. साधना आणि काँग्रेस नावाचं साप्ताहिक यांनी चालवायचे. साधना आणि काँग्रेस नावाचे साप्ताहिक वर्तमानपत्र चालवण्याचं काम कोण करायचं? तर साने गुरुजी करायचे. त्यानंतर बालकवी हे टोपण नाव कोणाचं आहे? आताच आपण आधीवर उल्लेख केला होता, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर मंगेश पाडगावकर यांची एक रचना आहे. या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. ही प्रसिद्ध रचना कोणाची? मंगेश पाडगावकर यांची. हे पण लक्षात ठेवा. चला समोरील प्रश्न. पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा. कुठला ग्रंथ आहे महानुभाव संप्रदायाचा? सांगा. तीर्थरूप महाराष्ट्र आहे का? ऋतुचक्र, लीळाचरित्र आणि गंगाजळ. या चार पर्यायापैकी आपलं उत्तर काय असेल? महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ कोणता? अतिशय महत्त्वाचा असणारा लीळा चरित्र. बघा, मानव संप्रदायामध्ये सुरुवातीला या ग्रंथाची रचना झालेली आपल्याला पाहायला मिळते. लीळा चरित्र हा ग्रंथ कोणाचा? कोणाचा? माईम भट यांचा आहे. कोणाचा आहे? माईम भट यांचा लीळा चरित्र हा ग्रंथ आहे. माईम भटांचा तो ग्रंथ आहे. आणि लीळा याचा अर्थ काय होतो? लीळा म्हणजे आठवणी. लीळा म्हणजे काय? आठवणी. मग लीळा चरित्र या ग्रंथामध्ये कोणाच्या आठवणीचा संग्रह माईम भटांना केला? कोणाच्या आठवणीचा? चक्रधर स्वामी यांच्या आठवणीचा संग्रह लीळा चरित्र या ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ कोणाच्या जीवन चरित्रावर किंवा जीवन कार्यावर आधारित आहे असा जर प्रश्न विचारला तर आपलं उत्तर असायला पाहिजे चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी कुठल्या संप्रदायाचे संस्थापक होते? ते महानुभाव संप्रदायाचे काय होते? संस्थापक होते. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक कोण? चक्रधर स्वामी. आणि चक्रधर स्वामींच्या गुरुचं नाव होतं गोविंद प्रभू. एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि मराठी भाषेतील पहिला चरित्रात्मक ग्रंथ कोणता म्हणलं तर हेच सांगा. लीळा चरित्र. आणि मराठी भाषेतील पहिले चरित्रकार कोण म्हणलं तर माईम भट. आणि मराठी भाषेतील आद्य कवी कोणाला म्हणायचं? मग मराठी भाषेतील आद्य कवी अशी ओळख कोण्या कवीची आहे? हो, आद्य कवी मुकुंदराज यांचे आहे. आणि आद्य कवी मुकुंदराजांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे? कुठला काव्यात्मक ग्रंथ लिहिला? विवेक सिंधू. हा मराठी भाषेतील पहिला काव्यात्मक ग्रंथ आहे. आद्य काव्यात्मक ग्रंथ म्हणून कुठला ग्रंथ ओळखला जातो? विवेक सिंधू. आणि ते लिहिणारे कोण होते मग? मुकुंदराज यांची समाधी कोण्या ठिकाणी? बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या ठिकाणी. हे पण लक्षात ठेवा.
त्यानंतर पुढे समोरील प्रश्न पहा. मोजकेच प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला, 15 प्रश्न, आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्नाची आपण चर्चा करत आहोत की जे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असतील. मित्रांनो, वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण येथे होत आहे? कोण्या संतांचं वास्तव्य यांच्यापैकी पैठणला होतं? चला सांगा पटकन. संत एकनाथ महाराज यांचं वास्तव्य आपल्याला कुठं पाहायला मिळतंय? पैठणला पाहायला मिळते. संत तुकाराम महाराज देऊ, संत नामदेव महाराज पंढरपूर. पण मधल्या काळामध्ये भागवत धर्माचा किंवा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतभर फिरणारे संत हे होते. यांनी उत्तर भारतामध्ये वारकरी संप्रदायाचा पताका रोवण्याचं काम केलं किंवा फडकवण्याचं काम केलं. कोण? संत नामदेव. आणि हे पण लक्षात ठेवा. आणि संत ज्ञानेश्वर महाराज, मग आता यांचं नाव आलं की काय म्हणायचं? आळंदी म्हणायचं, आळंदी. चला समोरील प्रश्न. एकच प्याला हे नाटक कोणी लिहिलं आहे? एकच प्याला जाग्यावरच लांब झाला, हे नाटक कोणाचं आहे? चला सांगा. एकच प्याला नावाचं नाटक प्रल्हाद केशव अत्रे, विष्णू वामन शिरवाडकर, व्यंकटेश मांडगुळकर आणि राम गणेश गडकरी. कोणाचं नाटक आहे? राम गणेश गडकरी. गोविंदागरज या टोपण नावाने ओळखले जातात. राम गणेश गडकरींचं हे नाटक आहे एकच प्याला. प्रेम संन्यास, राज संन्यास नावाचे नाटक प्रसिद्ध कोणाचे? राम गणेश गडकरींचे आहेत. त्याचबरोबर या पर्यायामध्ये दिलेले प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे प्रके अत्रे यांचे पण नाटकं अतिशय प्रसिद्ध आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून यांचेही नाटकं आपल्याला परीक्षेत विचारले जातात. त्यांचं आत्मचरित्र आपण याच्या अगोदर चर्चा केली होती. त्यांचं प्रसिद्ध आत्मचरित्र कोणतं आहे? करेचे पाणी नावाचं आत्मचरित्र कोणाचं? असाही प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जातो. करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? प्रल्हाद केशव अत्रेंचं आहे. त्याचबरोबर आणखी मी कसा झालो हे आत्मचरित्र कोणाचं आहे? प्रल्हाद केशव अत्रे यांचंच आहे. आणि मी कसा घडलो हे आत्मचरित्र कोणाचं आहे? मग मी कसा घडलो या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे हो? मी कसा घडलो, मी कसा घडलो आर आर पाटील यांचं आत्मचरित्र आहे, मी कसा घडलो. आणि त्याचबरोबर यांचा एक काव्यसंग्रह फार प्रसिद्ध आहे प्रल्हाद केशव अत्रेचा. कुठला असेल? प्रल्हाद केशव अत्रेचा काव्यसंग्रह अतिशय प्रसिद्ध आहे, झेंडूची फुले. बरोबर आहे. प्रल्हाद केशव अत्रे हा यांचा विडंबनात्मक काव्यसंग्रह आहे. विडंबनात्मक काव्याचे जनक सुद्धा त्यांना म्हणतात. कोणाला? प्रल्हाद केशव अत्रे यांना विडंबनात्मक काव्याचे जनक म्हणतात. आणि मग झेंडूची फुले हा काव्यसंग्रह कोणाचा? प्रल्हाद केशव अत्रेचा आहे. आणि काव्य फुले काव्यसंग्रह कोणाचा? सावित्रीबाई फुले. आणि ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह कोणाचा म्हणलं तर बाबा आमटे. हे तिन्ही काव्यसंग्रह परीक्षेमध्ये आपल्याला कन्फ्युजन करतात, म्हणून पक्क लक्षात ठेवा. ज्वाला आणि फुले बाबा आमटे, काव्य फुले सावित्रीबाई फुले आणि झेंडूची फुले प्रल्हाद केशव अत्रे. आणि प्रल्हाद केशव अत्रेंची काही नाटकं सुद्धा आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाटकं आहेत. एकदा रिव्हिजन घेतो नाटकाचं, पहा कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो तुम्हाला. ब्रह्मचारी नावाचं नाटक कोणाचं आहे? प्रसिद्ध असणारं नाटक ब्रह्मचारी नावाचं नाटक कोणाचं? ब्रह्मचारी हे नाटक आहे प्रल्हाद केशव अत्रेंचं. पक्क लक्षात ठेवा. ब्रह्मचारी. बुवा तिथे बाया हे पण प्रसिद्ध नाटक कोणाचं? प्रल्हाद केशव अत्रेंचंच आहे. बुवा तिथे बाया. पहा, बुवा तिथे बाया गेल्यानंतर जग काय म्हणेल? पुढचं नाटक आहे कोणतं? जग काय म्हणेल. प्रसिद्ध नाटक कोणाचं? प्रल्हाद केशव अत्रेचं. जग काय म्हणेल. आणि पुढचं नाटक आहे प्रीती संगम म्हणजे काय? प्रेमाचा संगम. बापानं पोराला ठेवलं होतं कुठं? स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आनंदीला. आणि पोराचं लक्ष मास्तरकडे कमी, कोणाकडे जास्त होतं? पोरीकडे जास्त होतं. मग पल्ला तिच्या प्रेमात. मग आता प्रेमात पडला त्याला काय म्हणावं? प्रीती संगम. आता जिच्या प्रेमात पडला त्याला वाटलं की अशी बायको हवी. कशी? जिच्या प्रेमात पडला तशी, अशी बायको हवी. मग हे पुढचं नाटक आहे त्यांचं, अशी बायको हवी. अतिशय गाजलेलं नाटक, अशी बायको हवी. हे नाटक कोणाचं? प्रल्हाद केशव अत्रे यांचंच आहे. मग आता जिच्या प्रेमात पडला त्याला वाटलं अशी बायको हवी. मागचा पुढचा विचार केला नाही, थेट प्रपोज मारला. विल यू मॅरी मी? बाई काही नाही म्हणली नाही, होच म्हणली. आणि मग आता पुढची प्रोसेस कोणती आहे? लग्नाची जी बेडी आहे डायरेक्ट. आता प्रपोज मारल्यानंतर दुसरा पर्यायच नाही. असं कसं सोडून देता येते? मग पुढचं नाटक आहे लग्नाची बेडी. अतिशय प्रसिद्ध असणारं नाटक लग्नाची बेडी. हे नाटक कोणाचं? वारंवार परीक्षेला पडलेला प्रश्न आहे. प्रल्हाद केशव अत्रे. आणि लग्न करणे त्याला पाणीग्रहण म्हणतात, हे पक्क लक्षात ठेवा. पाणीग्रहण म्हणजेच हात पिवळे करणे. पाणीग्रहण म्हणजे हात पिवळे करणे. मग पाणीग्रहण हे पण लक्षात ठेवा. आणि त्यानंतर चतुर्भुज म्हणजेच लग्न करणे. मग पाणीग्रहण नावाचं पण नाटक यांचंच आहे. पाणीग्रहण म्हणजे पाणी पिणे नव्हे,
अय पाणी पिणे का, लग्न केलं ना, आता लग्न झाल्यानंतर आता तिनं नवऱ्याला पाणीच पचवणार आहे असं आहे का? नाही, पाणी ग्रहण म्हणजे काय होते, हात पिवळे करणे, लग्न करणे. आणि मग ज्यानं कोणा लग्न लावून दिलं, कोणीतरी असेल ना, पुढचं नाटक आहे गुरुदक्षिणा, त्याला काही दक्षिणा द्यावं लागेल ना, मग गुरुदक्षिणा हे पुढचं नाटक आहे. आता पहा, बापानं पोराला शिकायला ठेवलं, कवडीची कमाई नाही, काही नाही, मध्येच लग्न करून बसला. पुढचं नाटक आहे कवडी चुंबक. काय? कवडी चुंबक, अतिशय गाजलेलं नाटक कवडी चुंबक. आता कवडीची कमाई नाही, काही नाही, उपासमारीची वेळ आली, राहायचं कसं? मग आता गावाकडे गेला, गावाकडे गेल्यानंतर घरचे काय त्याचा सत्कार करणार आहेत का, आरती वळणार आहेत का, वा वा चांगली गोष्ट झाली, शिकायला ठेवलं, शिकवून आला, बायकोला डायरेक्ट घेऊन आला, असं काय म्हणणार आहेत का? नाही. आणि मग घरच्यांना राग आला, घरच्यांनी काय केलं, त्याला घराबाहेर काढलं. पुढचं नाटक आहे घराबाहेर. आणि त्यालाही वाटलं आपल्याला शिकायला ठेवलं, लाज वाटली पाहिजे ना आपल्या जीवाला, शिकायला ठेवलं, शिकायचं पाहिजे. आणि मग यांना आगाऊ धंदे केले, लग्न केलं, बायकोला घराला घेऊन गेला. आता घरच्यांना राग आला, घरच्यांनी घराबाहेर काढलं. आणि त्यालाही वाटलं खरंच आपलं चुकलं, असं कसं घराबाहेर पडायचं, म्हणून त्याने साष्टांग नमस्कार घातला. पुढचं नाटक कुठलं आहे? साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार नावाचं नाटक कोणाचं? प्रल्हाद केशव आत्रेंचं. हे पक्क लक्षात ठेवा. आणि साष्टांग नमस्कार करून घराच्या बाहेर पडला. आता त्याला उद्याच्या संसाराची काळजी वाटायला लागली. उद्याचा संसार, पुढचं नाटक उद्याचा संसार. आता उद्याच्या संसाराची काळजी करताना वाटत जात असताना वाटत त्याला कोण भेटली? मोरूची मावशी. पुढचं नाटक आहे मोरूची मावशी. अतिशय गाजलेलं नाटक. मोरूची मावशी या नाटकामध्ये 5 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता कोण? प्रभाकर पणशीकर. गाजलेलं नाटक आहे. गोविंदाचा चित्रपट आला होता आंटी नंबर 1. आणि कमल हासनचा पण एक चित्रपट होता. कोणता होता कमल हासनचा? चाची 420. हे चित्रपट दोन्ही या नाटकावरतीच आधारलेले आहेत. मोरूची मावशी. त्यानंतर वाटत तिला मोरूची मावशी भेटली, तिला सांगायला लागला मी उभा आहे. काय सांगायला लागला? मी उभा आहे. आता उभे असणारे लोक काहीतरी घोषणा देतात. यानं एक घोषणा दिली, वंदे मातरम, वंदे मातरम. बा, ही घोषणा कुठल्या कादंबरीतून घेण्यात आलेली आहे? अय, बंकिमचंद्र चटर्जीची कादंबरी कोणती? आनंदमठ या कादंबरीतून ही घोषणा घेण्यात आलेली आहे. कोणते? वंदे मातरम. मग आता त्यानं घोषणा दिली, निवडून आला, उभा आहे, घोषणा दिली, निवडून आला. आणि मग लोकांना सांगायला लागला मी मंत्री झालो, मी मंत्री झालो. मग आता हा मंत्री झाला आणि मध्येच म्हणायला लागला आता तो मी नव्हेच, तो मी नव्हेच. आधी म्हणला मी मंत्री झालो ना, आता म्हणा लागला तो मी नव्हेच. अतिशय गाजलेलं नाटक आहे तो मी नव्हेच. पहा, मग आता मला सांगा, तो मी नव्हेच मध्ये म्हणा लागला. इथं मोरूची मावशी या नाटकामध्ये नाही, या नाटकामध्ये 5 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता प्रभाकर पणशीकर होता. इथं नव्हता, मोरूची मावशीमध्ये नव्हता. कुठं होता? तो मी नव्हेच या नाटकामध्ये 5 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता कोण म्हणलं तर प्रभाकर पणशीकर. अतिशय गाजलेलं नाटक आहे. याला IMPच करून ठेवा, कारण की बऱ्याच वेळेस परीक्षेला हे विचारलेलं नाटक आहे. तो मी नव्हेचे प्रसिद्ध नाटक कोणाचं? प्रल्हाद केशव आत्रेचं. बघा, आता मध्येच म्हणा लागला तो मी नव्हेच. घरच्याला वाटलं वेडापिडा झाला काय, आणि घरच्यांनी एका डॉक्टरकडे नेलं, त्याचं नाव होतं डॉक्टर लागू. डॉक्टर लागूकडे नेलं. डॉक्टर लागूने इलाज केला, सांगितलं याला काहीच झालं नाही म्हणले. आणि हे काय म्हणले? भ्रमाचा भोपळा, भ्रमाचा भोपळा. आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीला एवढं मोठं रूपांतर दिलं, त्याला म्हणतात पराचा कावळा. मग हे अतिशय प्रसिद्ध गाजलेले नाटक कोणाचे? प्रल्हाद केशव आत्रेंचे आहेत. फार विनोदी साहित्यिक आहेत, विनोदी त्यांचे सगळे नाटकं आहेत, हे पण लक्षात ठेवा. चला, आता शेवटचा प्रश्न राहिलेला आहे, त्या प्रश्नाकडे वळू आपण. कोणता आहे? खालीलपैकी काव्यग्रंथ व कवीची अयोग्य जोडी ओळखा. एक अयोग्य जोडी ओळखायची आहे तुम्हाला. बघा, इथं काय विचारलं ते महत्वाचं नाही, ते योग्य ओळखून गोल करशाल, उत्तर गेलं. तुम्हाला विचारलं अयोग्य जोडी ओळखा. मग अयोग्य जोडी कोणती आहे ते शोधायची आहे. चला सांगा. केकावली मोरोपंताची आहे का? केकावली नावाचा ग्रंथ मोरोपंताचा आहे का? आहे. मोरोपंत रामचंद्र पराडकर. पूर्ण नाव विचारलं होतं आपल्याला मोरोपंताचं. मोरोपंत रामचंद्र पराडकर. कोणता ग्रंथ आहे? केकावली. पहा, केकावली, मोरांच्या ओरडण्याला केकावली म्हणतात. म्हणजे मोरोपंताचं ओरड नाही इथं, केकावली. मग मोरांच्या आवाजाला काय म्हणतात? केकावली. एकाच मोराचं ओरडणं असेल तर केकारव. एकच मोर ओरडत असेल तर त्याला म्हणतात केकारव म्हणतात. रव म्हणजेच आवाज. कलरव कशाचा असतो? हंसाचा कलरव असतो. आणि गुंजारव कशाचा असतो? मधमाशांचा किंवा भुंग्यांचा काय असतो? गुंजारव असतो. आणि डासांची भुनभुन असते. काय असते? भुनभुन. मग आता पहा, ज्वाला आणि फुले हा बाबा आमटेचा आहे का काव्यसंग्रह? आहे. ज्वाला आणि फुले नावाचा काव्यसंग्रह कोणाचा? तर बाबा आमटे यांचा आहे. तुम्हाला सांगितलं होतं काव्य फुले सावित्रीबाई फुले आणि आणखी झेंडूची फुले प्रल्हाद केशव आत्रे. हे लक्षात ठेवा. भावार्थ दीपिका वामन पंडिताची आहे का? वामन पंडिताची नाही, भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे. कोणाचे? संत ज्ञानेश्वर महाराज यांचं भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचं मूळ नाव भावार्थ दीपिका. मग वामन पंडितांची काय? यथार्थ दीपिका.
काय सांगायचं? यथार्थ दीपिका वामन पंडिताची, भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वराची. नुसतीच दीपिका कोणाची? हां, रणबीर सिंगची आहे का? रणबीर सिंग. हां, चला पुढे. अभंग गाथा संत तुकाराम महाराजाची. बरोबर, अभंगाची गाथा कोणाची आहे? संत तुकाराम महाराजाची. पहा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणारे हे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो. याच्यापैकी 1-2 प्रश्न तुमचे सहज कव्हर होतील आगामी परीक्षेसाठी, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता असे जर प्रश्न तुम्हाला, हे जर प्रश्न आवडले असतील किंवा असेच प्रश्न, दर्जेदार प्रश्न जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपलं जय भारत माता यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना शेअर तुम्ही करायचा आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर आपण पोलीस भरतीचे क्लासेस पण घेतो. आपल्याकडे राहणं, खाणं, क्लास, ग्राउंड सगळी सुविधा एकाच छताखाली आहे. तर हे जर क्लास तुम्हाला जॉईन करायचे असतील, आता नुकतीच 10वी-12वीची परीक्षा झालेली आहे, अशा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. नांदेडमध्ये आपले क्लास उपलब्ध आहेत. तर आमदारनगर पाटीजवळ SBI बँकेच्या बाजूला, तरोडा खुर्द, मालेगाव रोड, नांदेड या ठिकाणी आपली ही निवासी अकॅडमी आहे. प्रत्येक म्हणजे विषयाला स्वतंत्र शिक्षक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील.